स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। केव्हा यायला पाहिजे होतं. आलाय कुठे पण येणार आहे ना नक्की. यायला तर पाहिजे होता. गाडी आली. सानिका, तुला सांगायचं राहिलं, मला त्या आपल्या ॲडव्होकेट त्रैलोक्यांचा फोन आला होता. सोमवारी तारीख पडली कन्झ्युमर कोर्टामध्ये तनयाच्या केससाठी. बापरे, हे ना मध्ये प्रमोशन आणि ट्रान्सफर ह्यामध्ये फॉलोअप करता नाही रे आलं. नुसती तारीख पडून काय उपयोग नाही ग. केसचा निकाल कधी लागणार, आपल्याला भरपाईची रक्कम मिळणार कधी, हे सगळं होईपर्यंत ना भरपाईची रक्कम मिळण्याची माणसाची आत निघून जाते. भांडणाशिवाय काही होत नाही रे बाबा. घरची भांडणं संपली, आता बाहेरची भांडणं सुरू. अवी, मला आत्ता कळलं सानिका, तुम्ही बायका सतत भांडत का असता. तुला चेष्टा सुचते? रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग अशी अवस्था असते आमची. आता आमच्या ऑफिस मध्येच बघ ना. अरे हो, काय झालं ग त्या करपेचं? डोकं ठिकाणावर आहे का आता त्याचं? अवी, मी असं ठरवलंय की सगळ्या ब्रँडच्या बायकांची एक मीटिंग घ्यायची म्हणून. वा, माहित नाही कसा रिस्पॉन्स येतोय. अगं मिळेल तुला, चांगला रिस्पॉन्स मिळेल. तू प्रयत्न तर करून बघ. इट्स अ व्हेरी गुड डिसिजन. मला काय वाटतं, तुम्ही बायकांना जाऊ दे नको असं म्हणून सोडून देता ना, तिथेच तुमचं चुकतं. सरळ त्याच्या एक श्रीमुखात भणकवून द्यायची. अरे ते पण केलं मी. तुला सांगते, हा माणूस ना एक नंबरचा निर्लज्ज आहे. मग तेच सांगतोय तुला, तुम्ही सुद्धा निर्लज्ज व्हा. त्याच भाषेमध्ये त्याला उत्तर द्या. लोक काय म्हणतील, हा काय म्हणतील, याचा कशाला विचार करायचा. तो माणूस तसा आहे ना, त्याला तसंच उत्तर द्यायचं. माझे तर हात एवढे शिवशिवतात ना, एक दिवस मला भेटला तर मी त्याला सोडणार नाही, फोडून काढणार आहे. अवी, तू असं काही करू नकोस हा. तू कर, पण त्या करपेला कुठच्याही परिस्थितीत सोडू नकोस. बरोबर आहे तुझं. ये ना, बस. कशी आहेस तू? बरी. तब्येत कशी आहे आता तुझी? ठीक आहे. काय घेणार तू? नाही, मला काय नको, पण तू हे सगळं तब्येतीचं असं लाईटली घेऊ नकोस. हं, लो बीपीचा त्रास आहे तुला, अवंतिका. यापुढे मला आयुष्यात कधीच लो बीपीचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणार आहे मी. मला सांग अवंतिका, केसची तयारी कुठपर्यंत आली आहे? चालली आहे, पण
निखिल, मला वाटतं आपल्याकडे असलेले साक्षी पुरावे पुरेसे नाही आहेत रे. मला एका वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आहे. अमोल या डिवोर्सच्या केसेसमध्ये एक्सपर्ट आहे आणि केस जिंकण्याकरता तो आपले पुरावे खोटे पाडू शकतो, होत्याचं नव्हतं करू शकतो. या आय नो. आलेच ना. कुरिअरवाला होता रे. आणि कुणाकडनं आलंय काही कळतच नाही, काही लिहिलंच नाही याच्यावर. अरे कुणी पाठवलंय? गॉड नोस. पत्र आहेत. सौरभ आणि मैथिलीची पत्र आहे त्याच्यात. मैथिली आणि सौरभची पत्र कुणी पाठवली असतील? कुणाच ठाऊक. मैथिलीने तर नसतील ना, नाहीतर नीलने. पण त्यांना असं कुरिअरनी पाठवायची काय गरज? ते स्वतः येऊन नाही देऊ शकत मला. मे बी कुणी पाहिलं तर संशय येईल म्हणून त्यांनी क्वाईट पॉसिबल. एक कॅसेट पण आहे. प्ले कर. मैथिली, शेखररावांची पुण्याला बदली झाली ना, हे लई चांगलं झालं. कवा येणार आहेत ग ते? मला बी त्यांना भेटायचंय ग. मी तेच म्हणतो, एवढ्या वेळात यायला पाहिजे होती. किती उशीर झाला म्हणायचा. काका, काही काम आलं असेल, पण तुला इतकी घाई काय झाली त्यांना भेटायची? काय मैथिली, मी म्हणतो आता बदली तर झालेलीच आहे ना, तर लग्न करून टाकाय काय हरकत आहे? बरोबर आहे काका, तुम्ही सारखं त्यांच्या मागे लागू नका लवकर लग्न करायला. असं त्यांना प्रेशराईज करू नका काका. अगं तसं नाही मैथिली. एकदा मुलीचं लग्न ठरलं की ते लवकर पार पडावं असंच वाटतं. मग शिवाय लोक बाहेर काही बाई बोलत असतात. मग तुझ्या किती बी मनात आलं तरी मोकळेपणाने भेटू शकतेस का त्यांना तू? शिवाय जहागीरदार बसलेच आहे तुझ्या वाटावर. म्हणून तर मी म्हणतो, आज आले ना तर मी त्यांना विचारूनच टाकणार आहे. कमीत कमी साखरपुडा करायला काय हरकत आहे? बरोबर आहे काका, ते स्वतः विषय काढतील तेव्हाच तुम्ही बोला. काय पोरगी म्हणायचं काय? ती काही म्हणू द्या. शेखर साहेब आले की मी हा विषय काढणार म्हणजे काढणारच. मी बी तुम्हाला हेच सांगणार होते. शेखर साहेब, या या या, तुमचीच वाट बघत होतो. थोडा उशीर झाला मला. काय हरकत नाही. या रुक्मिणीबाई, नमस्कार. आमच्या मैथिलीची मैत्रीणच म्हणा ना. हो, मला म्हणाले तुमच्याबद्दल. बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. हा ना, पटक्यास आणा. बसा शेखर साहेब. मग काय तुमचं बँकेचं बदली संदर्भातलं काम सगळं उरकलं म्हणायचं? हा, चालू आहे. बऱ्याचशा फॉर्मॅलिटीज झाल्या आहेत, त्यात थोडेच कामं उरली आहेत. आणि ते मयुरीच्या शाळेचं तिकडं ते काय एक दोघांजवळ बोललोय पुण्याला. चांगली शाळा शोधतोय, होऊन जाईल. पण आणि राहायची जागा बिगा? राहायच्या जागेचं काय, बँकेच्या क्वार्टर्स आहेतच. पण एकदा बघून येईन म्हणतो. वा
म्हणजे सगळी कामं उरकली म्हणायची. हो काय शेखर साहेब, आता मला का नाही काका मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. मग बोला की. असं आहे की आता ही सगळी कामं होत आली आहेत, म्हणजे ॲडमिशनचं, जागेचं, ट्रान्सफरचं सुद्धा. तर जर हरकत नसेल तुमची तर म्हटलं साखरपुडा उरकून टाकूया. बोलताय काय शेखर साहेब तुम्ही? अक्षी माझ्या मनातलं बोललात. अगं मैथिली ऐकलं वय. नाही काय काका की साखरपुडा एकदा झाला ना की नात्यातही जरा मोकळीक येईल. शिवाय इतर लोकांना तोंड द्यायचा प्रश्नच उरणार नाही. अक्षी बरोबर बोललात बघा. मग काय गाठायचं का भाटाला? एखादा चांगला दिवस बघून दणक्यात साखरपुडा उरकून नाही टाका. काका, एक अट आहे. साखरपुडा करायचा पण तो छोटा समारंभ करायचा, घरातल्या घरात आणि आपल्या जवळची लोक. चालेल चालेल शेखर साहेब, तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. बरं थांबा, मी 2 मिनिटात काहीतरी गोड घेऊन येतो. हा कोणाचाच उपयोग नाही, कशाचाच उपयोग नाही. त्यामुळे कशाचाच उपयोग नाही. बस, कशाचाच उपयोग नाही. चला मजा वाटते ना तुला? हसू येत आहे? हसू येत ना तुला? हस हस हस. अरे सगळं दिलंस रे मला, सगळं दिलंस, सगळं दिलंस. मग हे का दिलं? हे का दिलंस? तमाशा बघायला लाज नाही वाटत? तुमचं म्हणणं खरं आहे दादा, पण याला नाईलाज आहे. हा, अवंतिकाच्या केसमध्ये मात्र नाही नाही, अवंतिकाच्या बाबतीत परिस्थिती निराळी आहे. अरे ना तिला कोणी छळलं, ना मारलं, ना डागलं, ना हुंडा मागितला. अशा गोष्टी सिद्ध करणं सोपं असतं. मेडिकल रिपोर्ट्स, आजूबाजूची परिस्थिती आणि अशा बायकांच्या बद्दल सहानुभूती बाळगणाराही समाजात मोठा वर्ग आहेच आहे. पण आपली फसगत झाली अशी अवंतिका म्हणते, आणि ती फसगत झाली हे सिद्ध करणं हे तिचं काम. शिवाय आहे काय त्यात मोठं, घ्यायचं थोडं ऍडजस्ट करून, असं म्हणणारा देखील मोठा वर्ग समाजात आहे. तेव्हा निखिल, मला वाटतं अशा बाबतीत अवंतिकाला पूर्ण आणि योग्य न्याय अमोल, सौरभ जागीरदारांनी तुला त्याचा वकील नेमलंय की हेर? असं का म्हणताय दादा? मला वाटलंच होतं तू असं साळसूतपणे बोलणार म्हणून. अरे कसलेल्या गुन्हेगाराचं हे लक्षण आहे. दादा गुन्हेगार? हो, हा आपलं बोलणं चोरून ऐकत होता. दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी चोरून काहीही ऐकत नव्हतो. जाता जाता कानावर पडलं म्हणून थांबलो होतो. हे बघ अमोल, शब्दाची रूप बदलली म्हणजे तुझं रूप बदलत नाहीये. माझा मुलगा आहेस,
कबूल कर चोरून ऐकत होतो म्हणून. अमोल, दादा काय म्हणतायत? पण निखिल, मी चोरून काही ऐकलेलंच नाही तर मान्य काय करू? हे बघ अमोल, या घरात कायदा पवित्र मानला जातो. परमेश्वरा समान त्याला स्थान आहे. या कायद्याच्या पुस्तकावर हात ठेवून शपथ घे की तू चोरून ऐकत नव्हतास म्हणून. काहीतरीच काय आहे दादा. शपथ घे. ठीक आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे चोरून मी काहीही ऐकत नव्हतो. अमोल, हे घे. खूप बरं वाटलं मैथिली. इतकी छान बातमी द्यायला आलीस, स्वतः आवर्जून आलीस. बहिणी, रुक्मिणी दिसत नाहीये. आहे ना आता, आर्यला झोपवते. आज इतक्या दिवसांनंतर भेटताना वेगळंच वाटतंय ना. बहिणी, तुम्ही मला खरंच क्षमा केलीत. काय बोलतेस मैथिली तू? अगं हे बघ, तुझ्या नव्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. ही मागचं सगळं विसरून जाता. पण मला जमेल का ते? प्रयत्न केला तर जमेल. आणि तुम्हाला? माझी गोष्ट वेगळी आहे. मला एक मुलगा आहे. त्याला मला मोठं करायचंय, चांगले संस्कार करायचे त्याच्यावर. मैथिली, तुझं आता नवीन आयुष्य सुरू होत आहे. शेखरवर खूप प्रेम कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सौरभवर तू प्रेम केलं होतंस, त्यात तुझी काहीच चूक नव्हती. चूक सौरभची होती. त्यामुळे कुणाच्याही कसल्याही प्रश्नांची उत्तरं अतिशय मोकळेपणाने दे, खरेपणाने दे. बहिणी, तुम्ही याल ना साखरपुड्याला माझ्या? तुला आवडत असेल तर नक्की. शेखरला चालेल? बहिणी, मी तुमच्या बाबतीत कसलाही विचार करणार नाही. खरं तर खूप काही सांगायचं होतं, पण मैथिली, सारखं बरं देते बहिणी. रडू नको बरं. शांत शांत. मैथिली, रडू नकोस. अगं वहिनी साहेब खूप मोठ्या मनाच्या आहेत. एवढं सगळं होऊन सुद्धा तुझ्या आनंदात सामील झालं. उगीच मला मोठेपणा देऊ नका. आपण सगळी साधी माणसं आहोत आणि तशीच राहूया. रुक्मिणी, साखर आणा वाटीत थोडी. आणि माझ्या बेडवर ना एक बॉक्स ठेवला, तेवढं घेऊन. नाही बहिणी, प्लीज, मला हे सगळं काहीच नकोय. अगं हे कौतुक असतं. करू दे मला. बहिणी, तरी एक प्रश्न उरतोच. माझं सगळं व्यवस्थित झालं, पण तुमचं? तू सुखी आहेस ना, म्हणजे सगळंच चांगलं झालं. माझ्या गोष्टीचा शेवट काय होतो बघूया.
ठीक आहे. तुझ्या नव्या आयुष्याची नवी सुरुवात खूप छान होते. सुखी राहा, मजेत राहा.